सध्या ना मुंबईमध्ये टीबी आणि डायबिटीज हे दोन आजार प्रचंड फेमस होत चाललेत आणि रिसर्चचं असं म्हणणं आहे की या दोन्ही आजारांचं कनेक्शन जे आहे हे तुमच्या ब्रेकफास्टशी आहे. आता जी लोक हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करतात त्या लोकांमध्ये टीबी आणि डायबिटीजचं प्रमाण हे 50% पण कमी आहे. आता ब्रेकफास्ट असं काय करतं तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हे आपलं इम्युनिटी वाढवतं. हाय प्रोटीन ब्रेकफास्ट मसल्स वाढवणार. इम्युनिटी आणि मसल्स ज्या ठिकाणी आहे तिथे टीबीचा जंतू हा जगू शकत नाही. दुसरं, मसल्स ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी फॅट कमी असणार तर डेफिनेटली टाईप 2 नावाचा जो काही डायबिटीज आहे तो पण शरीरामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे जी फॅमिली हाय प्रोटीन ब्रेकफास्ट ही रूटीन प्रॅक्टिस म्हणून करते त्या फॅमिलीमध्ये टीबी आणि डायबिटीज हे दोन्ही पण गोष्टी होण्याचा जो काही धोका आहे तो फार मिनिमम आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे. तर एक छोटी स्टेप आणि आपण आणि आपल्या फॅमिलीला आपण या गोष्टींपासून वाचवू शकतो. तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणजे इडली, डोसा, पोहा, उपमा नाही, तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणजे काय ते मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. नक्की खाली जाऊन एक वेळेस बघा आणि निरोगी राहा.